यूज करत आहात तर होतंय काय, तुम्ही आता हे बघा, हे मी बंद केलं सगळं, इकडे बघा बघा मी काय सांगायचा प्रयत्न करतो. मी बंद केलं, ठीक आहे. आता माझं ब्राउझर बंद झालेलं आहे, झालंय बंद. आता मी परत ब्राउझर उघडलं, राईट, आणि परत त्याच वेबसाईटला गेलो. मला तर पेज तेच पाहिजे ना, ज्या पेजला मी अगोदर होतो तेच पेज पाहिजे. मग हे काय करतं ब्राउझर, थोडीशी हुशारी दाखवतो. हे काय म्हणतं, अरे युजर सारखं सारखं यायला लागले, कुठं सर्व्हरला दरवेळेस पळत बसायचं आणि तिथला डेटा आणत बसायचं. एक काम करा, आपल्याकडे थोडासा डेटा जमा करून ठेवा. यायला लक्षात, म्हणजे त्याच्याकडे वरवर थोडस डॉक्युमेंट आहे, तो काय करतोय असे काढून दाखवतो तुम्हाला थोड्या वेळासाठी. आणि ते डॉक्युमेंट खरी गंमत करतात HTML. HTML चा काहीही इश्यू नाहीये. इश्यू कशाचा आहे, ब्राउझरचा. ब्राउझर दरवेळेस एक मेमरी स्टोअर करत असतो. जर तुम्ही इथे गेलात आणि याच्यावरती इन्स्पेक्ट वरती क्लिक केलं, मी हे नंतर शिकवणार होतो तुम्हाला, पण चला आता योगाने चाललंय. कुठे गेला, हे जा इन्स्पेक्ट वर. इथे जर गेलात इन्स्पेक्ट वर, इथे बघा कन्सोल दिसायला, रिसोर्स दिसायला लागलाय. इथे तुम्हाला नेटवर्क टॅब आहे, परफॉर्मन्स टॅब आहे, बघा इथे दिसतंय तुम्हाला. कुठतरी डेटा असेल इथे, CLS पुढे बाजूने काहीतरी मेमरी, हा हे बघा मेमरी दिसायला लागल्या. किती आहे, 27 MB मेमरी आहे इथं. हे बघा इथं कोपऱ्यामध्ये 27 MB, म्हणजे ही मेमरी ऑलरेडी आहे ना इथं, त्याच्यामुळे ते तसं. ठीक आहे, सो याला दोन गोष्टी एक करू शकतो तू, एक तर कंट्रोल शिफ्ट R ने हार्ड रिफ्रेश होणार आहे, हार्ड रिफ्रेश, किंवा मग कंट्रोल शिफ्ट डिलीट ने त्या डिलीट नावाच्या टॅब वर जायचं असेल. इकडे बघ, कंट्रोल शिफ्ट डिलीट गेला तिथे डायरेक्ट, आणि मग तुला इथे हे जे कॅच आहेत, हे कॅश आहे, याला डिलीट करावं लागेल. ठीक आहे, चल आगे बढ़ते हैं. ठीक आहे, इट्स नॉट दॅट मच मोठा इतका प्रॉब्लेम नाही येतो. आणि प्रत्येक ब्राउझर हा प्रॉब्लेम नाही, इट्स अ स्ट्रेंथ ऍक्च्युअली. कशामुळे, युजरला एक्सपिरियन्स द्यायसाठी वेबसाईट असते. कशासाठी असते, युजर जर वाट बघत असला, टुंग 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 घुमायला लागलं तर काय करेल युजर, उघडा नाव वेबसाईट, दुसऱ्या वेबसाईटला जाईल का नाही. मग त्याच्यामुळं ही गोष्ट गुगल किंवा कुठल्याही ब्राउझरने आत्मसात केलेली आहे आणि तशा पद्धतीने हे काम करत असतो. चला, हा विषय नाही आपला. आपला विषय आहे की आता आपण काय शिकत होतो, आपण आता इनपुट टाईप म्हणजे बटन जे क्रिएट होतात इनपुट टाईपच्या याने, त्या इनपुट टाईप मधल्या ऍक्शन शिकत होतो. पहिली ऍक्शन होती बटन नावाची ऍक्शन, ही ऍक्शन काहीही करणार नाही. दुसरी ऍक्शन होती सबमिट नावाची ऍक्शन, ही ऍक्शन वापरली जाते फॉर्मच्या सबमिशन साठी, फॉर्मच्या डेटाच्या सबमिशन साठी. ठीक आहे, with the help of other programming languages, कारण HTML is not a programming language at all. त्याच्यामध्ये लॉजिक कसलंच नसतं. मग दुसरी गोष्ट आहे, तिसरं जे बटन आहे ते कोणतं आहे, रिसेट नावाचं. हे रिसेट नावाचं बटन काय करेल, हे बटन ज्यावेळेस वापरलेलं असेल त्यावेळेस तुमच्या वेबसाईटच्या फॉर्म मध्ये भरलेला जो डेटा आहे, प्री फिल्ड डेटा असं म्हटलं जातं, हा प्री फिल्ड डेटा क्लिअर करण्याचं काम आहे या रिसेट बटनचं. येते लक्षात, क्लिअर करण्याचं काम आहे. बरं, आता आपल्याला काय कळालं, आपल्याला कळालं की ऍक्शन्स कोणते असतात. मग फक्त ऍक्शन्स वरती भागणार आहे का, फॉर्मला कसं कळेल काय होणार, काय करायचं आपल्याला, तर त्या ठिकाणी काही मेथड्स असतात. जसं मी आता तुम्हाला ऍक्शन सांगितलं तशा काय असतात, मेथड्स असतात. बघा, मेथडचा अर्थ समजून घ्या. मेथड्स म्हणजे काय, मेथड जनरली काय असतात बरं, सांगा बघा. मेथड्स म्हणजे काय, काय असतं वस्तू मेथड. मेथड, अरे बाबा इंग्रजी शब्द आहे हा. मेथड शब्दाचा अर्थ काय, शब्द मेथड अर्थ तुम्ही शाळेत शिकला असताना रे, METH. हा, मेथड म्हणजे प्रोसेस, प्रोसेस बरोबर आहे. म्हणजे बघा तुम्ही काय केलं, तुम्ही आता प्रोसेस कुठं होणार आहे बरं, इथं फक्त आणि फक्त सबमिट नावाच्या बटन सोबतच होणार आहे. रिसेट सोबत प्रोसेस आहे का काही, बटन सोबत काही प्रोसेस आहे का, कारण काही करणारच नाही ना ते, बरोबर आहे. प्रोसेस कुणासोबत आहे, मग प्रोसेस आहे सबमिट नावाच्या ऍक्शन सोबत, बरोबर आहे. आता ही सबमिट नावाची ऍक्शन ज्यावेळेस इम्प्लिमेंट केली जाईल, तयार केलं, तुम्ही सबमिट बटन दाबलो, तर ते सबमिट बटन दाबल्यानंतर त्याच्यामध्ये असलेला डेटा सर्व्हरला जाणार आहे, राईट ऑर रॉंग. मग हे सर्व्हरला कोणत्या पद्धतीने पाठवायचं हे आपल्याला सांगावं लागतं फॉर्मला. यायला लक्षात मी काय म्हणतोय, तुम्ही या फॉर्म मध्ये जी माहिती भरलेली असेल, याला त्या फॉर्म मध्ये जी माहिती भरलेली असेल, ही माहिती तुम्हाला इथे सबमिट नावाच्या ऍक्शन मधून, सबमिट नावाच्या ऍक्शनचा यूज करून कुठं पाठवायची आहे, सर्व्हरला पाठवायची. काम तर तेच आहे ना आपल्याला, ही इन्फॉर्मेशन कुठे गेली पाहिजे, सर्व्हरला. तर तुम्ही बघा ना, तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट ज्यावेळेस ओपन करता कुठेही,
युजर नेम आणि पासवर्ड टाकता की नाही. मग युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर तिथलं तिथं खेळलं असतं तर कळलं असतं का त्याला हा युजर नेम कोण आहे म्हणून. ते काय केलं त्यांनी हा डेटा घेतला तुमचा, कुठपर्यंत गेला पळत पळत, सर्व्हर जिथं इंस्टाग्रामचं तिथपर्यंत गेला, जिथं डेटाबेस आहे तिथपर्यंत गेला. त्यांनी मॅच केलं तुमचं युजर नेम टाकलेलं आणि तिथलं एकच आहे का, त्या युजर नेमचा तुम्ही टाकलेला पासवर्ड एकच आहे का, जर असेल तरच त्यांनी तुमचं अकाउंट उघडले, अन्यथा उघडले का नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा जो फॉर्म मधला डेटा चाललाय सर्व्हर पर्यंत तो पाठवण्यासाठी काही पद्धती बनवल्या गेलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तुम्हाला, HTML ज्यांनी इन्व्हेंट केली होती. कोणी इन्व्हेंट केली होती? टीम बर्नर, बरोबर. त्याने असला ना, हा ली. तर त्यानेच अजून एक गोष्ट इन्व्हेंट केली होती. कोणती? मी तुम्हाला सांगितलं होतं HTTPS. HTTP केलं होतं. हायपर टेक्स्ट काय सांगितलं होतं मी तुम्हाला HTTPचं? ट्रान्सफॉर्मेशन प्रोटोकॉल. म्हणजे काय? मी सांगितलं होतं त्याच वेळेस की वेबसाईट वरचा डेटा कुठल्या पद्धतीने पाठवायचा सिक्युअरली, याच्या मेथड्स, याचा प्रोटोकॉल, याचे नियम म्हणलेले, बरोबर. मग हे नियम जिथं वापरले जाते त्याला आपण यायले लक्षात. मग आता हे नियम कसे असतात, तर दोन पद्धतीच्या मेथड्स आहेत जनरल. बाकीच्या अजून आहेत. काय काय मेथड असतील बरं, डेटा सोबत काय काय काम होऊ शकतात सांगा. कुठलाही डेटा आहे त्याच्यासोबत काय केलं जाऊ शकतं. आता हे पाणी आहे, पाणी इज अ डेटा, राईट. याच्यासोबत काय काय काम केलं का जाऊ शकतं, काय काय होऊ शकतं यासोबत. दुसरं काहीच होत नसतं. 4 काम आहेत डेटा सोबत. बघा, जगातला जेवढा डेटा तुम्हाला दिसतोय ना त्याच्यासोबत फक्त 4 कामं केली जाऊ शकतात. काय काय केलं जाऊ शकतं? क्रेड ऑपरेशन ज्याला म्हटलं जातं. डाटा क्रिएट केला जाऊ शकतो, डेटा क्रिएट केलेला रीड केला जाऊ शकतो, डेटा जो क्रिएट केलेला आहे तुम्हाला वाटतं त्याच्यात सुधारणा करायची तर अपडेट केला जाऊ शकतो, आणि असलेला डेटा डिलीट केला जाऊ शकतो. हे 4च काम होतात जगामध्ये. दुसरं कसलंच काम नाही. कोणती बी वेबसाईट बदला, कोणतं बी ऍप्लिकेशन काढा, त्याच्यापैकी ह्या सगळ्यांमध्ये फक्त 4च कामासाठी एवढा गोंधळ घातलाय. हे जे चाललंय ना विश्व आयटी मध्ये, ते काही नाही, फक्त हे चाललेलं. काय चाललंय? क्रड. क्रड म्हणजे काय? क्रिएट करणं, रीड करणं, अपडेट करणं आणि डिलीट करणं. आता हे जे क्रड ऑपरेशन आहे, हे क्रड ऑपरेशन व्हायला लागले म्हणजे काय? इथं चाललाय डेटा. बघा, इथं लिहिलंय मी संतोष, इथं लिहिलं मी पाटील, इथं लिहिला मी पासवर्ड, बरोबर. आता ह्या 3 गोष्टी चालल्यात. कुठं चालल्यात? इथं मी अशा इथं राऊंड करतो, बरोबर. इथं असा सर्व्हर काढू एक, हा सर्व्हर आहे म्हणजे डेटाबेस याच्यामध्ये असणार आहे, बरोबर. आता हा घेऊन चाललंय कोण? तुमचं HTML घेतलं, इकडं चाललंय, बरोबर. इकडं चाललंय. कुठल्या नियमाने जाणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. हायपर जे HTTP चे नियम होते, HTTP ट्रान्सपोर्टेशनचे. कारण ट्रान्सपोर्टेशनच म्हणणार ना, इथून चाललंय तिथपर्यंत माल वाहूच आहे, नाही माल आहे, माल घेऊन चाललाय कुठपर्यंत? गोदामापर्यंत. हे गोदाम आहे इकडचं, बरोबर. सर्व्हर म्हणजे गोदाम, डेटाबेस जिथं ठेवला तिथं घेऊन चाललंय, मग तिथं प्रोसेस होणार आणि तिथून मग आपल्याकडे वापस येणार, असंच होणार ना. तर आता हे जे चाललंय ह्या प्रोसेसने, बरोबर, ह्या प्रोसेसने जे चाललंय किंवा ह्या प्रोटोकॉलने जे चाललंय, हे कसं पाठवायचं हे सांगणे म्हणजे बघा, आता डेटा जाणार आहे, हा डेटा इथून असा निघलाय, बरोबर. इथं आला आणि इथं मधीच भस्कून कोण उभा आहे? आपला गौरव. गौरव कोण आहे? आईन्स्टाईन आहे, बरोबर. आहे का नाही गौरव आईन्स्टाईन? मग गौरव काय करेल? अरे कृष्णाचा डेटा चालू आहे, बरोबर. मग काय करेल तो? त्या डेटावरती हमला करेल. यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण हॅकिंग म्हणतो की नाही. डेटा येताना आणि जातानाच लुटला जाऊ शकतो. बघा, सोन्याची चोरी होती ती कुठं होती? जाताना येतानाच होती. ती कधी तिजोरीत गेल्यानंतर होत नाही. ते मग लय डेअरिंग बाज असते तिजोरीत घालणार. नॉर्मली चोऱ्या कधी होत्या? जाताना किंवा येताना, रस्त्यामध्ये अडवून, बरोबर. म्हणजे इथं सुद्धा डेटाची जर चोरी व्हायची असेल तर ती चोरी कधी होऊ शकते? ज्यावेळेस डेटा इथून फॉर्म मधून निघलाय आणि तो चाललाय कुठपर्यंत? सर्व्हर पर्यंत. मध्ये तो जाताना जर दिसत असेल गौरव सारख्याला, गौरव तर बसल्यानच आहे पुढंच, दिसला की ठोका, बरोबर गौरव. नाही, मग गौरव झाला हॅकर आणि त्यांनी जर ते केलं तर होऊ नये असं म्हणून ह्या मेथड्स लागतात. मग कोणत्या मेथड्स आहेत? आम्ही जसं सांगितलं आता, काहीच केलं जाऊ शकत नाही डेटा सोबत, 4च कामं केली जाऊ शकतात, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मेथड्स तशाच असणार आहेत. काय असते बघा? पोस्ट मेथड, गेट मेथड, अपडेट मेथड, डिलीट मेथड. आता ह्या 4 मेन मेथड आहेत. बघा, पोस्ट करणे म्हणजे काय करायला लागणार तुम्ही? पोस्ट करणे म्हणजे काय? तुम्ही एखादं पत्र घेतलं,
त्या पत्राला पोस्ट केलं म्हणजे काय केलं, पाठवलं की नाही. म्हणजे आता आपल्या फॉर्म मध्ये डेटा आलाय, तो डेटा पाठवायचा तर आपण काय वापरणार, पोस्ट. बरोबर, हे पोस्टने असं पाठवलं, राईट. पोस्टने डेटा जाणार. गेट म्हणजे काय, घेणे, म्हणजे इथं जर काय असेल तर मिळवता येईल. बरोबर, आपल्याला गेट मेथडने, राईट. तर गेट मेथड जी आहे ती दोन्ही साईडने वापरली जाते, म्हणजे पाठवण्यासाठी सुद्धा वापरली जाते आणि घेण्यासाठी सुद्धा वापरली जाते. बरोबर, राईट. आता तिसरी, अपडेट करणं. अपडेट करणं म्हणजे काय, ह्याच्यात डेटा पाठवलेला होता, हा, त्याच्यात माझं नाव चुकलंय, माझं स्पेलिंग चुकलंय, तर मला अपडेट करायचं. तर तुम्ही बघा एखाद्या वेबसाईट मध्ये अपडेट युजर डिटेल्स म्हणून असते फॉर्म. बरोबर, म्हणजे तुम्हाला तिथं जायचंय, परत नवीन फॉर्मचे डेटा सबमिट करायचा, जुन्या फॉर्मचा डिलीट करायचा, ह्यालाच अपडेट म्हणतात ना. नवीन ऍड करणं आणि जुनं डिलीट करणं, ह्यालाच अपडेट म्हणतात. बरोबर, मग हे करायचं तर त्याच्यासाठी ती अपडेट नावाची मेथड. डिलीट नावाची मेथड ऑब्व्हियसली कशासाठी असणार आहे, तुम्ही नाही का युजर अकाउंट डिलीट करा असं असतं बघा ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक केलं तर काय होते, तिथून डेटा पाठवला जातो कुठपर्यंत, सर्व्हर पर्यंत. सर्व्हर मध्ये चेक केला जातो की कुणाचे अकाउंट डिलीट करायला सांगितलं ते तोच आहे का दुसरं कुणी येऊन डिलीट करायला सांगते. चेक केलं, क्रॉस चेक झालं, व्हेरीफाय झालं तर ते डिलीट करून टाकतं डेटा, अकाउंट डिलीट होते. बरोबर, म्हणजे ज्या मेथड्स आहेत ना, त्या मेथड्स कॉमनली ह्या 4 मेथड्स आहेत. कोणत्या कोणत्या, पोस्ट, गेट, अपडेट आणि डिलीट. आता ह्या मेथडचं काम काय आणि कसं चालतं हे आपल्याला बघावं लागेल. चला एक काम करूयात आपण, इथे आपण सबमिट टाकलं, इथे रिसिप्ट नको, व्हॅल्यू इथे टाकू, क्लिक अशी व्हॅल्यू टाकू. हा आपला फॉर्म आहे सर्वसाधारणपणे, राईट. पासवर्ड, इथे पासवर्ड टाईप आहे ना, इथे टाका पासवर्ड. बरं एक मिनिट थांबा, आधी टेक्स्टच टाका, ठीक आहे, राईट. आणि काय करा, इथे 2-4 जरा हे करा, अजून इनपुट बॉक्स तयार करा, टेक्स्ट इनपुट, टेक्स्ट प्लेस होल्डर, एंटर युअर सरनेम, ठीक आहे. अजून एक करा, एंटर युअर ईमेल, होऊ शकतं ना. बरोबर, अजून एक करा. हे का करतोय आपण जास्त, कारण तुम्हाला कळावं म्हणून. ईमेल झाला, आता काय असते, नंबर. बरोबर, काय केलं आपण, काहीच नाही केलं, जसं होतं तसंच आहे, फक्त 2-3 फील्ड वाढवल्या, राईट. फॉर्म आता थोडासा मोठा होईल आपला. बघा फॉर्म मोठा झाला आपला, झाला की नाही, राईट. आता काय करू आपण, ह्याच्यात डेटा भरू. टाका डेटा, संतोष पाटील, संतोष@gmail.com, नंबर टाकला, पासवर्ड टाकला आणि आता क्लिक करायचंय. बघा एक मिनिट लक्ष घ्या, आता क्लिक नका करू. लक्षात घ्या आपण काय केलंय, काही कुठलीच मेथड वापरलेली नाहीये. इथं क्लिक वरती काम, क्लिक जर केलं तर काय होईल, जास्तीत जास्त काहीच होणार नाही, फक्त आपल्याला क्लिक झाल्याचा आभास होईल. बरोबर, आता एक काम करायचं, आपल्याला हा डेटा समजा सर्व्हरला पाठवायचा, असाच जाणार नाही, आपल्याला काय करावं लागेल, कुठली मेथड वापरावं लागेल. मग इथं काय करायचं, जिथं आपण फॉर्म लिहिलंय ना, इथे फॉर्म, इथे लिहायचंय मेथड इक्वल टू, पहिली मेथड कुठली होती, पोस्ट, ठीक आहे, मेथड इक्वल टू पोस्ट. आता काय करा, परत चला सर्व्हरवर, वेब पेजवर, ह्याला रिफ्रेश करा, रिफ्रेश झाला, परत एकदा टाका डेटा, संतोष पाटील, संतोष@gmail.com, नंबर, पासवर्ड, ठीक आहे, टाकला. आता क्लिक होताना इथे एक क्लिक लिहिलंय का, हे काय टाकले, बटन करायचं ना, कुठे गेलं, सबमिट, इनपुट, सबमिट, आता परत रिफ्रेश करावं लागेल. चला, कोण अडवणार आहे आपल्याला असं टाकलं दाखवायसाठी, बरोबर, एक्सपिरियन्स करायचे ना. व्हॅल्यू तुम्ही टाकून घ्या. आता बघा, ऑब्झर्व करा, मी इथं क्लिक करणार आहे, काय करणार आहे, क्लिक. बघा काय झालं, झालं नाही पण झाल्याचा आभास झाला. बरोबर, झालं का नाही, कारण आपण अजून काही कुठलं त्याला मेथड लॉजिक लिहिलं नाही. होतंय काय नेमकं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही इथं पोस्ट नावाची मेथड वापरली, कुठे ही पोस्ट नावाची मेथड वापरली, त्यावेळेस हा डेटा जाताना URL मध्ये कसा जातो, इकडे बघा. कुठली एखादी वेबसाईट सांगा मला.
हे बघा इथं मी टाकलं समजा काहीतरी नाव, इथे काय टाकलं, ठीक आहे, @gmail.com, ठीक आहे. इथं काहीतरी टाकलं, इथे एखादा रिझ्यूम घेतला, याचा टाकलं, जेपीजी नाही घेत, टाकलं. आता सबमिट करायचंय मला. आता बघा सबमिट होताना इथं वरचं URL बघा, हे URL दिसतंय, याच्याकडे लक्ष द्या. डेटा सबमिट झाला बरोबर, राईट. फोन नंबर नाही झाला, थांबा. बघा आता सगळे ना सबमिट करतोय, ठीक आहे. डेटा सबमिट झाला, दिसला बरोबर. सबमिट झालं. इकडे बघा वर काय आलं, वर जाताना लक्ष दिलं का तुम्ही कसं गेलं ते, वरती जाताना तिथे कसलाच डेटा दिसला नाही माझा, मी फॉर्म मध्ये टाकलेला काहीच डेटा दिसला नाही वरती. अन्यथा मला इथं वर दिसलं असतं संतोष पर्सेंट दिसला असतं, पुन्हा पाटील पर्सेंट दिसला असतं, पुन्हा जीमेल बी माझा ईमेल आयडी बी वर बार मध्ये दिसला असता, इथं सर्च बार मध्ये बरोबर. इथं दिसलेलं नाही, म्हणजे इथं जी पोस्ट, इथं जी मेथड यूज केलेली फॉर्म सबमिशन साठी ती गेट नावाची मेथड यूज केलेली. बघा फरक सांगतोय तुम्हाला. आता हे इथं का नाही सांगतायत मला, कारण आपली जावा स्क्रिप्ट झालेली नाहीये. जावा स्क्रिप्ट जिथं होणार आहे तिथं आपण फॉर्म नक्की सबमिट करणार आहोत, आणि तिथं तुम्हाला हे दाखवलं जाणार आहे की फॉर्म कसा सबमिटचा डेटा कसा कसा ट्रॅव्हल करतोय. तर डेटा जसंच तुम्ही सबमिट वरती क्लिक करणार आहे तसंच काय होणार आहे, ह्याच्यामधला जो डेटा दिसतो ना इथं जे टाकणार आहे तुम्ही संतोष बिंतोष हे त्या ब्राउझरच्या बार मध्ये इथं त्या बार मध्ये स्पष्ट दिसत, अगदी स्पष्ट. मग याचा अर्थ काय, तुम्हाला स्पष्ट डेटा दिसायला लागला जातात. कुठं, ब्राउझर. ब्राउझर तो ओपन आहे ना, हे जे ब्राउझर आहे ह्याला कोणी अडवू शकतं का जगामध्ये, तुमच्या आतमध्ये अडवलं जाईल, पण ऍड्रेस अडवला जातो कधी, ऍड्रेस कधीच, URL कधीही अडवलं जात नाही. कुठलंही URL तुम्ही सहज वापरू शकता की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पोस्ट नावाची जी मेथड आहे ती मेथड तुम्हाला डेटा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरली जाते, पण कसा, इनसिक्युअर, सिक्युअर नसणार आहे. आणि गेट नावाच्या मेथडनी तो सिक्युअर्ड वेने पाठवला जाईल, ते दिसणार नाही तुम्हाला ब्राउझर, जास्त सिक्युरिटी दिलेली गेट नावाच्या. यानंतर बघणार होता, पण मग तुम्हाला फक्त फॉर्मचे एलिमेंट दाखवायचे होते मला, आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला मेथड्स आणि ऍक्शन्स असतात एवढं सांगितलं. फॉर्म परत आपल्याला तयार करायचा आहे जावा स्क्रिप्ट मध्ये गेल्यावरती, आणि पायथॉन सोबत सुद्धा फॉर्म तयार करायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. मेथड सगळ्या फॉर्म मध्ये सारखाच असतात, HTML च्याच मेथड वापरल्या जातात सगळी, त्याच्यामुळे डिफरन्स कुठंच नाहीये. फक्त माहित असावं म्हणून मी तुम्हाला हे दिलेलं आहे, राईट. आता विषय काय आहे की फक्त एवढंच असतं का फॉर्म मध्ये, तर नाही, अजूनही भरपूर गोष्टी असतात. काय काय असतात त्या एकदा थोडक्यात बघूयात. आता इथे तुम्ही ज्यावेळेस पासवर्ड सबमिट करत होता त्यावेळेस पासवर्ड असा अक्षरांमध्ये यायला लागला, बरोबर. तुम्हाला वाटतंय की पासवर्ड सारखा यायला पाहिजे, तर तुम्ही काय करा, इथे हे जे पासवर्डचं टाईप दिलेलं आहे, कुठे हे पासवर्ड, इथं टाईप दिले टेक्स्ट ना, इथं टाका पासवर्ड. आणि आता बघा तुमचा पासवर्ड रिफ्रेश करून पासवर्ड तुमचा असा नाही येणार जसा मागे येत होता. अरे रिफ्रेश झालं नाही का, काय म्हणते, ऍक्शन ऍक्शन काढा, थोड्या वेळासाठी ऍक्शन काढतो. चुकलं का, हा, वार्ड लिहिले, वर्ड पाहिजे. हा. तरी मी हे ऍक्शन काढा म्हणते, ऍक्शन काढा. थोड्या वेळासाठी ऍक्शन काढतो मी. हा, आता बघा पासवर्ड टेक्स्ट म्हणून येणार नाही, तो डायरेक्ट झाकला जाऊन येईल पासवर्ड. येत आहे एक हे एलिमेंट झालं पासवर्ड. आता माहिती झालं आपल्याला की असं टाकता येऊ शकतो, बरोबर, जेणेकरून अजून जास्त सिक्युरिटी येऊन जाईल तुमच्या HTML एलिमेंटला, राईट. अजून काय असतं, तर अजून बी बघूयात काय काय असतं ते, मी जसं सांगितलं होतं तुम्हाला. चला एक एक आयटम बघूयात लवकर क्विकली. तुम्हाला हे तर माहित असेल, आता पासवर्ड जिथं असतो तिथं पासवर्डची स्ट्रेंथ असते बघा, लेंथ असते, लेंथ की इतक्या अक्षरांचा पासवर्ड पाहिजे.
तसं तुम्ही इथे टाकू शकता, इथे देऊ शकता मॅक्स लेंथ इक्वल टू 8. मॅक्स लेंथ इक्वल टू स्पेलिंग वगैरे लेंथ आहे का? मॅक्स लेंथ स्पेलिंग बरोबर आहे का? राईट आहे ना? झालं, त्याच्या पुढे होत नाही बघा. टाईप करायला लागलोय मी, होत नाही. ते 8 अक्षरी अडकलं तिथे. मग तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता जे घ्यायचे. मॅक्स लेंथ नावाचं एक ऍट्रिब्यूट आहे त्याचं. ठीक आहे. आता रेडिओ बटन असतात ते बघूयात. रेडिओ बटन तयार करायचे आपल्याला. काय झालं? ते एक काम करू, लेबल तयार करू पहिले. लेबल काल मी तुम्हाला लेबल सांगितलं होतं ना, लास्ट टाइम वापरलं नव्हतं पण आपण, बरोबर. आता वापरूया. चला, लेबल नावाचा टॅग आहे. हा काय करेल? त्याच्या समोर जे कुठला टॅग असेल त्या टॅग साठीच एक लेबल ऍड करेल. जर समजा बॉटलवरती लेबल लावायचे, त्या बॉटलच्या बाजूला मला लेबल ठेवावं लागेल. म्हणजे आधी लेबल ठेवावं लागेल, नंतर बॉटल ठेवावं लागेल. अशातला प्रकार. आता इथे लेबल टाकले, हे लेबल बघा कसं येतं. नेम बघा, हे नेम कशाच्या बाजूला आलं? मी ज्याच्यावरती ते लेबल टाकलेलं आहे त्याच्यावरती. मग इथे घ्यायचं असेल तर इथे बी घेऊ शकता तुम्ही. कुठे? इथे खाली याच्या खाली घेतलं की कुठे येईल ते? सरनेमच्या तिथं. इथे टाकतो सरनेम. सरनेम बरोबर आहे. मग ईमेलच्या असं करता करता तुम्हाला सगळीकडे टाकता येईल. मी सध्या जास्त काही ठेवत नाही बरं का, काढून टाकतो. पासवर्ड साठी टाकून द्यायचं. पासवर्ड जास्त नाही घेते, पासवर्ड. ठीक आहे. सो लेबलचा अर्थ लक्षात आला. आणि इकडे लक्ष दिलं तुम्ही तर इथे सुद्धा लेबलला आलेला फॉन्ट आणि लेबलला आलेला कलर हे डिफॉल्ट आहे, बरोबर. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं काय असणार आहे? डिफॉल्ट. जागा डिफॉल्ट असणार आहे. बघा, जागा डिफॉल्ट असणार आहे, त्याचे स्टाईल डिफॉल्ट असणार आहे, आणि त्याचा आकार, त्याची फॉन्ट, सगळं कलर हे डिफॉल्ट असणार आहे HTML प्रत्येक एलिमेंटचा. आलं लक्षात? चल पुढे जाऊया. चला, झालं हे. आता काय करू आपण? इथं लेबल राहू दे असंच, सगळं काढून टाकू इथपर्यंत. सबमिट राहू दे. सबमिट. इथे टाकू आपण जेंडर. जेंडर म्हणजे काय माहितीये तुम्हाला? ठीक आहे. आणि इथं खाली इनपुट टाईपच आहे. कुठली? रेडिओ. इनपुट टाईपच. कोणती टाईप आहे? रेडिओ. व्हॅल्यू मेल. सांगायची गरज नाही आता तुम्हाला वेगळं काय येईल ते. व्हॅल्यू फिमेल. राईट. सबमिट काढलं का आपण? सबमिट. इनपुट टाईप सबमिट व्हॅल्यू. बघा, जेंडर. इथे काय होणार नाहीये, होणार काहीच नाही. बटन तयार करता येते तुम्हाला, यायला तयार करता. राईट. डिझायनिंग जमायला लागली. UI युजर इंटरफेस तयार करतात. जेंडर. आता इथं मेल का नाही आलं? कशामुळे नाही आलं? हे बघा, आपण व्हॅल्यू टाकलेली आहे. व्हॅल्यू टाकली की नाही, पण आले का मेल नाव याच्यावरती? कशामुळे आलं नसेल?
हा, टाकलंच नाही. मग कसं येईल? काय टाकावं लागेल? सांगा ना, काय टाकावं लागेल? काय आलं? अरे बाबा, हे तू आता हे सबमिट केलं ना तू, इथे बघ ना, इथे जेंडर आलंय, इथं व्हॅल्यू नाही आली त्याची जेंडरची. हा, प्लेस होल्डर. प्लेस होल्डर म्हणजे काय? प्लेस होल्डर म्हणजे अशी पाण्याची बॉटल आहे, त्या बॉटलच्या आतमध्ये पाणी टाकलं म्हणजे प्लेस होल्डर. प्लेस होल्डर कुठं टाकता येईल? जिथं प्लेस आहे. इथं प्लेस त्याच्या आतमध्ये कसं टाकतो मेल म्हणून त्याच्या आतमध्ये त्याच्या वर टाकावं लागेल. वर टाकावं लागेल म्हणजे कुठं टाकावं लागेल? आठवा ना, आपण शिकलेलो आहे. वर म्हणजे कसं? टाक ना. आता जेंडरचं लेब तू ते जेंडर तर टाकलंच ना वर. हे बघ, आता हे तुझं कोणतं मेलचं बटन आहे ना, त्या मेलचं तुला टाकायचं समजा इथं खाली टाक किंवा खाली कुठं वर टाकलं तरी हरकत नाही. आता हे जे इथं तुला मेल दाखवायचंय, बरोबर? काय दाखवायचंय? मेल दाखवायचं, राईट? इथे तुला अजून एक टाकू, ह्या रेडिओ बटनच्या खाली इथे तुला फिमेल दाखवायचं, फिमेल, बरोबर? राईट? चल बघा कसं आलं ते. आलं? आता हे जे आहे असंच असतंय ना. आता ही जी व्हॅल्यू आहे, ही मेलची व्हॅल्यू, आता मी क्लिक केलं म्हणजे ही व्हॅल्यू गेली ह्याला, बरोबर? ही व्हॅल्यू ह्याला गेली. आता याला क्लिक केलं म्हणजे काय होईल? हा डेटा सबमिट होईल की मी मेलला सिलेक्ट केलंय, हे कुणाला कळेल? सर्व्हरला. जेव्हा आपण ती फॉर्मच्या मेथड्स यूज करून ठेवू, इथं जेव्हा मेल फिमेल केलं त्यावेळेस क्लिक केलं तर तिथं जाईल. पण हे अशीच जाणार नाही, कारण हे वेगळं एलिमेंट आहे, लेबल वेगळं एलिमेंट आहे, दोन्ही वेगवेगळे एलिमेंट आहेत ना HTML चे. मग ह्यांनी एकत्र काम कसं करायचं? प्रश्न नाही पडत का तुम्हाला? इकडे बघा, फॉर्म मध्ये जा तुम्ही. फॉर्म मध्ये गेल्यावर मला सांगा, हे इनपुट टाईप रेडिओ नावाचं एक वेगळा टॅग आहे, बरोबर? आणि हे लेबल हा नावाचा वेगळा टॅग. लेबल नावाच्या टॅगचं काम काय आहे? कुठे बी जा साईडला बाजूला आणि त्याला नाव दे, म्हणजे त्याला नाही, तिथं नाव दे, बरोबर? ते कशाचं त्याला घेणं देणं आहे का? त्याला घेणं देणं आहे का? नाही. मग ह्याचा आणि त्याचा संबंध जोडण्यासाठी काय करावं लागते माहिती का? त्या इनपुट टाईपच्या तिथं कुठतरी आयडी असा वापरावा लागतं. आता ही जी आयडी आहे ते आपल्याला CSS मध्ये गेल्यावर समजेल, आता समजायची गरज नाही. आयडी वापरावं लागतं, इथं आयडी टाकावं लागतंय मेल, मेल, ठीक आहे, मेल किंवा एम टाका, चल. आता हे जे आयडी लिहिलंय ना, ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आहे की नाही? आयडी एम, एम ही व्हॅल्यू आहे की नाही? आता ही व्हॅल्यू आपल्याला वापरता येऊ शकते ह्याला आणि ह्याला जोडण्यासाठी. कशी? इथं टाकायचं लेबल और आणि इथं टाका एम फॉर एम. म्हणजे काय होईल? हे जे लेबल आहे, हे लेबल ह्या मेल असलेल्या, म्हणजे ज्याचं आपण आयडी दिला एम, त्याच्यासाठी ते रिझर्व केलं. तसंच इथे सुद्धा करता येईल तुम्हाला. इथे आयडी टाका, आयडी इक्वल टू एफ आणि इथे काय करा? फॉर इक्वल टू एफ. त्याने सुद्धा होणार काहीच नाहीये, आणि सुद्धा फक्त काय होणार आहे? दिसणार आहे, होणार काहीच नाही. इथं HTML मध्ये होत काहीच नाही. तुम्हाला डिझायनिंग शिकावं, बरोबर आहे? की आपल्याला आपली वेबसाईट बनवायची आहे, त्याच्यात फॉर्म घ्यायचा तर तो कसा घेता येईल? बघा, झालं काहीच नाहीये. झालं का? काहीच होणार. पण तुम्हाला माहित असावं म्हणून आपण सांगून देतो. तर ह्याला म्हणतात रेडिओ बटन. हे गोल बटन्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? ऑप्शन्स सिलेक्ट करू शकता, बरोबर? तुम्ही कधी असा एक रेडिओ बटन पाहिले का ज्याच्यामध्ये सगळेचे दोन्ही सिलेक्ट होतील? असं दोन्हीच्या दोन्ही कधीही सिलेक्ट होत नसतात, ऑप्शन्स असतात, कुठलं तरी एक सिलेक्ट करण्याचं, बरोबर? अरे ऑप्शन्स असतात ना अशा फॉर्म मध्ये, अशा ह्याच्यामध्ये, बरोबर? म्हणजे रेडिओ बटन कधी यूज करावं लागेल तुम्हाला? ज्या ठिकाणी ऑप्शन्स आहेत अशा ठिकाणी. मेल फिमेल, अप डाऊन, राईट लेफ्ट, हा, अजून काय असू शकतं? फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, डिस्टिंक्शन, मेरिट, त्याच्यापैकी कुठला तरी एकच असेल ना, ते आपण तिथं अशा ठिकाणी वापरू शकतो, राईट? किंवा आपण कशात वापरू शकतो?
नॉर्मली असतात हे अशाच ठिकाणी ज्या ठिकाणी तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स असतात आणि त्याच्यापैकी एक सिलेक्ट करायचं असतं रेडिओ बटन. ठीक आहे. मग आता दुसरं काय असेल? येत झालं का सगळ्यांनी ते केलं का तयार? रेडिओ बटन केलं तयार? ठीक आहे. चल अजून एक बघूयात काहीतरी रेडिओ बटन सारखंच. काढू याला, काढू झाला एक 15 मिनिटात संपते बरं का. हो नाही पण मला कस तरी वाटत ना. बरं आता तुम्हाला ना वेबसाईट मध्ये असं एखादा फॉर्म असतो त्या फॉर्म मध्ये विचारतात की तुमच्या हॉबीज काय काय. बरोबर. मग हॉबी असते हॉर्स रायडिंग, रीडिंग, सिंगिंग, प्लेइंग चेस, प्लेइंग क्रिकेट असे असतात का नाही. बरं एखाद्या माणसाला किती हॉबी असू शकतात? काही निर्बंध आहेत का? हा? हर ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान फिर भी कम निकले. म्हणजे एखाद्या माणसाला काही बी असू शकतं की नाही. किती बी ख्वाहिश असू शकतात आहे का नाही. एक असेल, दोन असेल, तीन असेल, किती बी गर्लफ्रेंड ठेवू शकतो माणूस, ठेवू शकतो. ख्वाहिश आहे आपली, त्याला काय इच्छा आहे का नाही. म्हणजे हॉबीज किती बी असू शकतात. मग अशा ठिकाणी रेडिओ बटन वापरता येईल का? नाही, कारण रेडिओ बटन कुठं वापरता येते? फक्त सिंगल ऑप्शन जिथे सिलेक्ट करायचंय अशा वेळेस. मग आपल्याला असा फॉर्म तयार करायचा आहे ज्या फॉर्म मध्ये आपल्याला मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करता यायला पाहिजेत. अशा वेळेस काय असतं माहितीये का तुम्हाला? बघा पेंट ब्रश मध्ये मी तुम्हाला चित्र काढतो. अशा वेळेस काय असतं? हे असं असतं, असं बॉक्स असतो, असा बॉक्स असतो, असा बॉक्स असतो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? टिक करू शकता. बरोबर. इथे बी केलंय, इथे बी केले म्हणजे मी मला हॉर्स रायडिंग बी आवडते, मला पेंटिंग बी आवडती, मला डान्सिंग बी आवडते. होऊ शकतं की नाही? डान्सिंग बी आवडते, मी सगळ्यांना टिक करू शकतो की नाही. म्हणजे अशा ज्या ठिकाणी तुमच्याकडे असते की मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि मल्टिपल ऑप्शन पैकी तुम्ही मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करू शकता. अशा जे वापरावं लागतं ना त्याला चेक बॉक्स असं म्हटलं जातं. हे चेकच आहे ना. बघा ना, चेक करायला मी टिक करायला म्हणजे काय करावं? चेक करायला लागलं. मग असा चेक बॉक्स तयार करायचा असेल तर काय करावं लागेल? तर इनपुटच टॅग आहे, कारण हा यूआयचाच एलिमेंट आहे. चला ठीक आहे, बघूयात कसं करायचं ते. मी इथं लिहितो हॉबीज, लेबल काय ठेवतो? हॉबीज. आणि आता इथे इनपुट टाइप मध्ये मी टाकतो चेक बॉक्स. इनपुट टाइप मध्ये काय टाकतो? चेक बॉक्स. इथे टाकतो व्हॅल्यू रीडिंग, रीडिंग, आयडी बी टाकतो रीडिंग, रीडिंग. आणि अजून एक गोष्ट याच्यात टाकतो, ऍड करतो, नेम इक्वल टू, त्याला बी टाकतो रीडिंग. ठीक आहे. नेम म्हणजे आता ह्याचं जर मला ह्याला बोलवायचं असेल, ह्याला काही काम असेल याच्यासाठी करायचं, तर मी नावाने त्याला हाक मारू शकतो म्हणून. बरोबर. चल रीडिंग. आता इथे त्याचं लेबल द्यावं लागेल मला. बरोबर. मी ह्याचं लेबल काय असणार आहे? रीडिंग. आणि याचं काय असणार आहे? ऑब्विसली इथं सुद्धा रीडिंगच. बरं कशासाठी करतोय मी हे लेबल तयार? रीडिंग साठी करतोय. बरोबर. लेबल फॉर रीडिंग झालं. आता असंच मला काय करावं लागेल? दुसरे टाइप्स तयार करावं लागतील. दोन अजून तयार करतो इथे. हॉबी ही कोणती? रीडिंग. स्विमिंग, स्विमिंग असेल, स्विमिंग, 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 स्विमिंग. तुम्ही म्हणाल काय एडेपण आहे, 5-5 वेळेस वापरावं लागेल. ते ऍक्च्युली 5-5 वेळेस नाही, प्रत्येकाचा वेगवेगळं काम आहे. आणि हे काम आपल्याला इथं नाहीये पडणार. याचं काम कुठे पडणार आहे आपल्याला? सीएसएस मध्ये गेल्यानंतर किंवा मग जावास्क्रिप्ट मध्ये गेल्यानंतर. चल अजून एक तिसरी हॉबी टाकू आपण इथे. काय टाकू रे? हॉबी काय टाकायची सार्थक? काय येतं तुला? म्हणजे काय कशाच शौक आहे तुला? कोडिंग. मला नाही अजून तुला कोडिंगचा शौक आहे. खरं ठीक आहे, कोडिंगचा असू शकतो. चला कोडिंग टाक. काय अडचण आहे, आपल्याला कुठं पैसे द्यायचे तुम्ही. टाकला कोडिंग, कोडिंग. अरे कोडिंग, कोडिंग, कोडिंग. झाला तुमचा चेकबॉक्स. रिफ्रेश.
झाला, टिक करू शकता. दिसतंय? याला बी करू शकता, याला बी. होणार काहीच नाही अजून, फक्त दिसण्यासाठी होणार काहीच नाही. आलं लक्षात? आपण चेकबॉक्स तयार करताना सुद्धा आणि व्हिडिओ तयार करताना सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल लेबल्सचं किती महत्व आहे. लेबल असते तर काय असतं का आपल्याला, म्हणून लेबल्सचं सुद्धा हा खाली टाकले, मागं मी खालीच टाकलेत मागच्या वर्षी. नाही मी खाली टाकले, खाली वरी कुठं का असं ना तरी कळायला तर लागले कशासाठी येते. हा ठीक आहे, वर वापरलंच तरी काही अडचण नाही त्याची. पण शक्यतो आधी असते बघ, हे फॉर्म काढणार एन्क्वायरीचा फॉर्म काढ आपला, त्याच्यामध्ये आहे ना आधी येते चेकबॉक्स जो आहे ना तो नावाच्या आधी. लॉजिक असतं रे हे, सरळ सरळ लॉजिक आहे. नाही नाही हातच्या काकणाला सगळ्यात लेबलच्या आधी बघ बाबा, तुला विश्वास नाही, लेबलच्या आधी. राईट, तुला दाखवायचंय का? अरे बाप, आणि तुम्ही आम्हाला तुम्हाला 10 दिवसातून सांगतो बोंबलत पुस्तकं वाचा, पुस्तक वाचा. कुणी वाचलेलं पुस्तक? हे बघा, HTML शिकायचंय ना तर तुम्हाला पुस्तक उघडून बघावं लागेल, कारण HTML हे ऑनलाईन असलेलं पुस्तक आहे. म्हणजे पुस्तकात जे जे तुम्हाला दिसते ते सगळं वेबसाईटवर दाखवायचं असेल तर तुम्हाला समजायला पाहिजे चेकबॉक्स कशाला म्हणतात, बटन्स कशाला म्हणतात, पिक्चर्स इमेजेस कशाला म्हणतात, टेक्स्ट बॉक्स कशाला म्हणतात, हेडिंग कशाला म्हणतात, पॅराग्राफ कशाला म्हणतात, हे समजायला पाहिजे. आणि हे जर समजायचं असेल तर कुठे जावं लागेल, पुस्तक. लिस्ट कशाला, टेबल कशाला, हे सगळं पुस्तकात असतं. बरोबर? कुठलं भी पुस्तक घ्या ना, अरे तुला को मैं कॉमिक्स लाने के लिए बोला था रे, अरे हस क्या रहा है? अरे कॉमिक्स आणायला सांगितलं ना तुला, क्या नाही बोला था मैं? अरे पुस्तक यासाठी आण म्हणलं की तुला ते पुस्तक बघून तरी किमान तसं वेबपेज बनवता येते का बघ ना. आता सगळं झालंय ना तुमचं, हा झालं की नाही? आता हे युआयचे एलिमेंट करायला आपण. चला, चेकबॉक्स झालं. चेकबॉक्स कधी युज करायचा? मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करायची संधी द्यायची समोरच्या युजर. ठीक आहे, सो युजर मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट करू शकतो अशा वेळेस. ठीक आहे, चल अजून एक बॉक्स असतो तो बघूया. झालं का हे? पुढे इनपुट टाईप, इनपुट टाईप काढून. आणि एक गोष्ट लक्षात आली असेल ना, हे सगळं कशामध्ये? फॉर्मच्या आतमध्ये, बरं का? ठीक आहे ना? इथे आता इथे पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट येईल. काय येईल? इथं लेबल टाकू पहिले तर, लेबल, हे लेबल टॅग बंद केला. ठीक आहे, लेबल टाकू. काय लेबल टाकायचं इथे? सिटी, सिटी. ठीक आहे, लेबल इथे घेतो, लेबल फॉर इक्वल टू सिटी. राईट, चला आता इथे आपल्याला एक नवीन टॅग वापरायचा आहे, त्याचं नाव आहे सिलेक्ट. सिलेक्ट, 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 सिलेक्ट नावाचा टॅग आहे. क्लोज केला, सिलेक्ट नावाचा टॅग. ठीक आहे, आता हा जो सिलेक्ट नावाचा टॅग आहे ना, याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचंय? अजून एक टॅग उघडायचा. काय उघडायचा आहे? OPTION, ऑप्शन. आणि ह्या टॅगच्या आतमध्ये सुद्धा मी दाखवतो तुम्हाला करून, मग समजून सांगतो काय ऑप्शन. 1 2 3. ठीक आहे, 3 ऑप्शन टॅग तयार केले, 3 ऑप्शन टॅग बंद केले. इथे काय केलंय? कुठं सिलेक्टच्या बाहेर आलो का मी? त्याच्या आतमध्ये पाहिजे. ठीक आहे, चला आता एक एक ऑप्शन देऊयात आपण. ऑप्शन पहिलं मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर.
3 ऑप्शन दिले बरोबर सिटीच्या हिशोबाने. राईट. चला बघूयात काय होतंय ते. पाहिलं होतं असं ड्रॉप डाउन लिस्ट आहे दिसते ड्रॉप डाउन लिस्ट. चल बघ ह्याला म्हणतात कॉम्बो बॉक्स. काय म्हणतात त्याला कॉम्बो बॉक्स. ड्रॉप डाउन लिस्ट अशी मग तुम्ही अजून टाकू शकता याच्यामध्ये खाली वाढवायचं असेल तुम्हाला तर ऑप्शन वाढवा. ऑप्शन नागपूरच्या ऐवजी पुणे घ्या अजून एक पुणे अजून वाढवायचं तर अजून वाढवा. काय घेऊ अजून आमचं घेऊ ना यार बीड. हा यार तुला बी राग येईल नाही का जा जा ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट अ कॉम्बो बॉक्स. कॉम्बो बॉक्सचा अर्थ असा असतो की एक ड्रॉप डाऊन लिस्ट तुम्हाला देता येते आणि त्या लिस्ट पैकी कुठलंही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ते ऑप्शन सिलेक्ट केल्याचा डेटा अशा पद्धतीने तुम्ही पाठवू शकता. अगेन वापरायचं काय तुम्हाला ऍक्शन्स आणि मेथड्स फॉर्मच्या वरच्या ठीक आहे ज्या की इथे आपल्याला वापरता येत नाही. राईट. लेबल का तयार केला आपण युजरला इन्फॉर्मेशन मिळावी की ही लिस्ट कशाची आहे म्हणून. राईट. किंवा इथे तुम्हाला लेबल दुसरं टाकू शकता. इथे सिलेक्ट सिटी असं टाकू शकता. सिलेक्ट सिटी असं टाकू शकता. सिलेक्ट सिटी राईट. ठीक आहे. काय दाखवायचं चला लास्ट एक दोन राहिले तर करून येईल ना करता आता. ड्रॉप डाऊन बॉक्स बनवता येईल ना. ह्याला ड्रॉप डाऊन बॉक्स आणि कॉम्बो बॉक्स असं दोन्ही म्हणतात. कॉम्बो बॉक्स म्हणलं तुम्हाला कन्फ्युजन होईल. लक्षात ठेवा कॉम्बो बॉक्स म्हणजे ड्रॉप डाऊन लिस्ट खाली येणारी खाली ज्याला ओढता येतं अशी लिस्ट. आता ह्याच्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यूज लिमिटेशन वगैरे सगळं देता येतं की चारच जणांची लिस्ट घ्यायची 5 हे बी करता येतं पण आता काहीच नको करायला. आपण सगळं तिथे गेल्यावर ठीक आहे पुढे गेलो कारण विनाकारण कन्फ्युजन वाढण्यात काय अर्थ नाही. झालं का चालायचं पुढे. सो याला कुठलं वापरायचं असतं सिलेक्ट नावाचा टॅग. चल लेबल फॉर फीडबॅक. सबमिट युअर फीडबॅक हिअर. सबमिट युअर फीडबॅक एक लेबल तयार केला आणि सबमिट युअर फीडबॅक असं तयार केलं. तर याच्यामध्ये आपल्याला द्यायचंय टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया नावाचा टॅग. हा टॅग बंद. ठीक आहे. क्लोज टेक्स्ट एरिया. राईट. तुम्ही डायरेक्ट आता चालू करा. जा वेबसाईटला क्लिक करा. हे बघा एक बॉक्स आला. हा मोठा बॉक्स आहे बघा. राईट. आणि इथं जर कॉर्नरला तुम्ही असा एरो घेऊन गेला क्लिक बघा वाढतोय. यायला लक्षात म्हणजे तुम्ही जसं जसं लिहित जाल इथं लिहित केला तुम्ही. ठीक आहे. जसं जसं तुम्ही लिहित जाल तसं तसं ते वाढत जाईल. तुम्ही बघा वेबसाईटला कॉन्टॅक्टस मध्ये असं असतं एक टेक्स्ट एरिया दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फीडबॅक वगैरे काय आहे क्वेश्चन असेल तुमचा इन्क्वायरी असेल तर ते टाकू शकता आणि ते तुम्हाला वेबसाईटला मिळतं बरोबर. मग याचा टेक्स्ट एरियाचा काय बेनिफिट आहे की जर तुम्हाला युजर कडनं लय मोठं टेक्स्ट घ्यायचं असेल भरपूर काय घ्यायचं असेल समजा आता एखाद्या कविता लिहितो समजा कौस्तुभनी कविता लिहिली ठीक आहे एखादी कॉलेजच्या मैत्रिणीवरती ठीक आहे. तिचे डोळे असे तिचं हे असं तिथं ते असं लिहिलंय लिहिले मोठं आणि याचं काम काय मग
पब्लिशरला त्याला ती कविता सबमिट करायची, मग पब्लिशर कसा घेईल? एका लाईनने थोडाच घेईल. डोळे कसे तर भाऊ, मग ते म्हणून घारुळे असं थोडंच घेईल, असं नाही घेणार ना. तो कसा घेईल? ते म्हणून तुझी कविता कॉपी कर आणि त्याच्यात पेस्ट कर. बरोबर? मग असा जो टेक्स्ट एरिया आहे, त्याला तुम्हाला एरिया द्यायचा खूप सारा, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? टेक्स्ट एरिया नावाचा टेक्स्ट इनपुट टाईप वापरू शकता, आणि हे इनपुट टाईप वापरणं अतिशय सोपं आहे. याला सुद्धा तुम्हाला लिमिट ठेवता येते की किती रोज घ्यायच्या, किती घ्यायचं, सगळं देऊ शकता तुम्ही. आत्ताच कशातही डोकं घालू नका, तर विनाकारण कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे? सो टेक्स्ट एरिया, रोज आणि कॉलम्स तुम्ही मेन्शन करू शकता, ते नंतर करू आपण. झालं? काय टेक्स्ट एरिया, फक्त दुसरं काहीच केलेलं नाही सार्थक. बघ ना, हे नुसतं एवढं लिहिले ना, ते तयार झाले. काय केलं दुसरं? लेबल लिहिले कशासाठी? तुम्हाला समजावं म्हणून. बरोबर? झालं? चला पुढे जाऊया. आता काय आहे, काही स्मार्ट टॅग्स आहेत इनपुट टाईप सोबतचे, UI सोबत, म्हणजे युजर इंटरफेस सोबत काम करणारे, पण त्यातले त्यात स्मार्ट आहेत. स्मार्ट आहेत म्हणजे काय? ते स्वतःच त्यांना समजून घेतील. म्हणजे कसं, आता हे टेक्स्ट एरिया, समजा हे टेक्स्ट एरिया झाला तयार, राईट? इनपुट टाईप मध्ये काय करतो आपण? नेहमी टेक्स्ट टाकतो, अजून काय टाकलेलं आहे, बटन टाकतो, त्याच्यानंतर पासवर्ड टाकतो, हे टाकतो की नाही? टाकल्याशिवाय ते ही घेते का? पासवर्ड सारखं घेते का? नाही घेत. म्हणजे ते स्मार्ट असं बटन आहे का? स्मार्ट नावाचं स्मार्ट एलिमेंट आहे असं म्हणू शकतो का आपण? ते स्मार्ट नाही. पण आता मी काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, ते स्मार्ट आहेत. कसे स्मार्ट आहेत बघा. झालंय? हे झालंय का? जायचं पुढे? अरे, इनपुट टाईप नाही काय एखादं? ठीक आहे. चल, आता इथे आपल्याला काय करायचं? लेबल लेबलचं नाही आपल्याला वापर आता. इनपुट टाईप. हे इनपुट टाईप. आता मला काय करायचंय? युजर कडनं ईमेल घ्यायचा आहे. ठीक आहे? ईमेल इनपुट कडनं, युजर कडनं काय घ्यायचंय? ईमेल घ्यायचा आहे. व्हॅल्यू बिल्यू टाका. ईमेल आयडीची गरज नाही, नेम राहू द्या, नेमची बी नाही गरज. व्हॅल्यू टाका, व्हॅल्यू, आणि इथे ईमेल. ईमेल व्हॅल्यूच्या ऐवजी आपण काय करू? प्लेस होल्डर टाकू. प्लेस होल्डर. सिंपल आपण काय केलं? एक इनपुट टाईप टॅग वापरला आणि त्याच्यात ईमेलचं स्पेलिंग बरोबर आहे ना? बघा, इथे ईमेल आलाय, राईट? आता हे ईमेल इथे कशामुळे आले? कारण आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली का? व्हॅल्यू टाकली. व्हॅल्यू म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू जर द्यायची असेल तुम्हाला तर ती प्लेस होल्डर टाकूया. आता ते प्लेस होल्डर आला. आता काय आहे आपल्याला इथे बघा, हे टॅग कसं स्मार्ट आहे मी तुम्हाला सांगितलं. इथे जर तुम्ही दुसरे कुठले हे टाकले, समजा ईमेल काय असतं बरं? सांगा बरं, ईमेल म्हणजे काय? बघा, प्रत्येक ईमेल युनिक आहे. काय युनिक ईमेल मध्ये? ईमेल कसा असतो? तर ईमेल असतो असा. 3 गोष्टी आहेत ईमेल मध्ये, लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्हाला काम आले. प्रत्येक ईमेलचे पार्ट 3 आहेत. पहिला पार्ट, दुसरा पार्ट आणि तिसरा पार्ट असं टोक. बघ, हे संतोष हे टाकलं, त्याच्यानंतर असतं @, बरोबर? त्याच्यानंतर असतं gmail.com, बरोबर? हे 3 गोष्टी आहेत. आता कोणत्या कोणत्या 3 गोष्टी आहेत तर बघा, इकडे लक्ष द्या. ईमेल कसा ईमेल म्हणून ओळखला जातो, तर त्याच्या ओळखण्याच्या पद्धती आहेत. काय आहेत? ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. कोणत्या? एक आहे ही अगोदर असलेली, राईट? ही काय आहे बरं, मला सांगा बरं? ही एक स्ट्रिंग नाहीये का? बरोबर आहे? ही काय आहे? एक स्ट्रिंग आहे. इथं लिहितो मी स्ट्रिंग, बरोबर? प्रत्येक स्ट्रिंगच्या नंतर काय आहे? @. नुसतं स्पेशल कॅरेक्टर. इथे हॅश असतं का कधी? एक्सक्लेमेटरी, क्वेश्चन मार्क, कॉमा, काहीच नसतं. काय असतं? कुठला बी मेल काढ जगाचा, काय असतं? फक्त @ असतं, बरोबर? याला आपण अनोटेशन म्हणलेले म्हणलेले की नाही? काय देतं हे? सांगितलं होतं मी तुम्हाला, इन्फॉर्मेशन, मेटा डेटा विदिन डेटा शिकवलं होतं त्या दिवशी. डेटा विदिन डेटा म्हणजे काय? हे ब्राउझरला इन्फॉर्मेशन देणार आहे. कशाची इन्फॉर्मेशन देणार? काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. फक्त @ नाहीये. हे काय आहे? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं साधन आहे वेबसाईट साठी. मेटा ज्याला म्हणतात, ज्याचा अर्थ असतो डेटा विदिन
डेटा. मग @ सिम्बॉल असणारच आहे प्रत्येक ईमेलच्या आतमध्ये, असाल की नसेल, कुठला बी ईमेल काढा, असतो की नाही. आणि दुसरी गोष्ट काय असते, एक असं URL असतं, हे जे दिसतं ना gmail.com, हे URL आहे बघा, युनिफाईड रिसोर्स लोकेटर आहे, म्हणजे एक वेबसाईटचा ऍड्रेस. प्रत्येक ईमेल आयडी मध्ये 3 गोष्टी असतात. सुरुवात स्ट्रिंगने होते, मध्ये स्ट्रिंग संपल्यानंतर @ असतं, आणि त्याच्यानंतर च्या नंतर एक युनिफाईड रिसोर्स लोकेटर, म्हणजे ज्याला आपण URL म्हणतो, त्याला वेबसाईटचा ऍड्रेस म्हणतो, 100% असतं. ते काय काय असतं, .com असेल, .in असेल, .erg असेल, .ac असेल, .govt असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. जो आता .online असते, बरोबर आहे, .ai असणार आहे, असतील की नसतील. म्हणजे प्रत्येक ईमेल आयडी ची शेवट ही कशाने होते, डॉटच्या नंतर असलेल्या एक्सटेन्शनने, आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे नेहमी, URL. म्हणजे कुठल्याही ईमेल मध्ये ह्या 3 गोष्टी आहेत का नाही. मग ह्या 3 गोष्टीत म्हणजे काय होईल, युजरने ज्यावेळेस इथं आलाय, तुम्ही त्याला ईमेल टाकायला सांगताय, आणि तो टाकतोय काय, मैं ऐसा ही हूं, आणि क्लिक करतोय. करतील ना, युजर आहेत ते, त्यांच्यावर कोणी कंट्रोल ठेवले का कोणी, ते काही बी करू शकतात, ते गाणं टाकू शकते, शिवी टाकू शकते, टाकते ना. मग आपण ते घ्यायला पाहिजे का, आपल्याला फक्त ईमेलच पाहिजे, आपला डेटाबेस कशाला खराब करून घ्यायचा आपण, आपल्याला फक्त काय पाहिजे, ईमेलच पाहिजे. तर अशा वेळेस स्मार्ट टॅग्स वापरले तुम्ही, ते काय करतील, ते बघतील की हा ईमेल आहे का नाही, आणि जर असेल तरच फॉरवर्ड करतील, आणि तर सांगतील सरळ, हे बाबा ईमेल टाकायचं ते टाक, नाही तर बरोबर फॉर्म. सरळ सरळ, बरोबर. म्हणजे ईमेल जर तुम्ही वापरला तर तो ईमेल नावाचा टॅग ईमेलच घेईल. डन. हे इथं काहीच होणार नाही, याला बी आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये गेल्यावर करावं लागेल, ते फक्त तुम्हाला सुचवते. ठीक आहे, ऍक्शन तर तिकडेच लिहावं लागेल. ठीक आहे, चल. ईमेल अजून काय असू शकतं, अजून असू शकतं नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आणि तिथे टाकायला लागलाय नाव, तो मग घेईल का, नाही घेतलं, घेईल तो, पण आपल्याला ते परवडलं पाहिजे ना, कारण डेटाबेस मध्ये ते चुकीच्या पद्धतीने जाईल, डेटा टाईप चुकल ना त्याचा, आणि डेटा टाईप चुकलं की आपल्या वेबसाईट मधली सगळे फंक्शनॅलिटी चुकतील. मग असं व्हायला पाहिजे का, तर त्याच्या आधी काय करा, घेतानाच काय करा, नंबर म्हणूनच घ्या. इथं नंबर सुद्धा टाकू शकतो. ठीक आहे, अजून काय असू शकतं सांगा, डेट. डेट, कारण डेट टाकताना आपल्याकडे पाहिलेच्या 50 पद्धती आहेत. कशा, DDMMYY, MMYYDD, DDMMYYYY, ऐकलेत असल्या, किंवा मग DD, नाही DDB नाही, DDDD, म्हणजे आज कोणता मंडे, मन असं लिहितो ना आपण, मन, त्याच्यानंतर पुढे लिहितो तारीख, त्याच्यानंतर म्हणजे लय मोठ्या पद्धती आहेत ना. मग असं कुठल्याही पद्धतीने डेट टाकली तर ती डेट घ्यावी का आपण, तर नाही, ती डेटच्याच फॉर्मॅट मध्ये असली पाहिजे. ते तसं जर करायचं असेल तुम्हाला तर काय वापरता येईल, डेट नावाचा एक स्मार्ट टॅग आहे, तो काय करेल, एक बघा ना तुम्ही टाकून, या तुम्ही काय टेन्शन, डेट, काय लावू, म्हणजे डेटच घ्यायची ना, तुम्ही काही बी डेट टाकाल, आम्हाला परवडली पाहिजे ना. तर एक्झॅक्ट आता बघ, यांनी ही 7 टाकली, त्यांनी 8 टाकली, डेट तर त्या विशिष्ट फॉर्मॅट मध्येच यायला लागली, ज्या फॉर्मॅट मध्ये मला पाहिजे. चुकणार आहे का आता, नाही चुकेल. ठीक आहे, डेट. अजून काय असू शकतं, गपरे, काय, हा मग त्याचं काय, अरे तुझं युजर नेमचं काही बी असू शकतं ना रे, तुझं इंस्टाग्रामचं युजर नेम काय, अरे यार हे गेम मधून काढा याला बाहेर. तू एक काम कर, सी लैंग्वेज का एक लेक्चर है जिसमें मैंने सिखाया है कि हाउ टू यूज वेरिएबल्स, है ना, वो जाकर के देख, और कल मुझसे नजर मिला के इस यही बात तुझे कल लगा, वो सी लैंग्वेज का उधर ही था, इधर नहीं आएगा, वो तेरे घर तक आया है मालूम है क्या, देखा ही नहीं तूने। चला जाना। सो ये भी है, ये भी बहुत अच्छा है, कैसे देखो, पिक मी, आपच केलाय बाबा, RGB व्हॅल्यूज आल्या,
थोडस लहान करतो. अरे हेच लहान व्हायला लागले ते बघा. आरजीबी दिसतात हेक्साडेसिमल नंबर. अरे तुम जो चाहे ले लो, कोई प्रॉब्लेम नाही. कलर चूज करायचा आहे ना, कसला बी घ्या. कुणाला लाल आवडतंय, कुणाला निळा आवडतंय, कुणाला हिरवा आवडतंय, आहे का नाही, कुणाला भागवा आवडतंय, आहे का नाही, आम्हाला निळा आवडतोय, आहे का नाही. काय विषय का, कोणता बी कलर कलरच असतो ना, आहे का नाही. कलर पिकर असं म्हटलं जातं HTML मध्ये. याच्यातून तुम्ही काय करू शकता, ह्या सेपरेट व्हॅल्यूज घेऊ शकता आरजीबीच्या, किंवा काय घेऊ शकता, हेक्साडेसिमल कोड्स घेऊ शकता, कलरचे कॉम्बिनेशन. काय तुम्ही राहता का सोबत, एकत्र राहता तुम्ही. गजानन महाराजांचा भक्त आहे. सकाळ सकाळी आपला धूर काढत येतो इथं थांबलेला. बघ ना आता सगळं चाललंय व्यवस्थित, काय म्हणायची गरज आहे. काय म्हणला तू. तेच ना, नसतो ते इथं, कुठेतरी बाहेर असतो बघ ना, डोळे. अरे कलर टाकले रे बाबा, काय नाही टाकलेलं. मगापासून आपण शिकतो की एक काही स्मार्ट इनपुट टॅक्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, डेट बघितली, त्याच्या आधी ईमेल बघितला, त्याच्यानंतर नंबर बघितला, आणि आता आपण कलर बघतोय. एवढंच चेंज झालं, दुसरं काही चेंज झाले. हे कलर हे प्लेस होल्डर आहे. अरे प्लेस होल्डर दिसते तरी का, बघ ना याच्यात. कारण प्लेस होल्डर कधी कामाला येईल, जास्त त्याच्यात प्लेस असेल. ह्याच्यामध्ये कुठं प्लेस आहे, काय ह्याच्यामध्ये प्लेस आहे बघ, आहे का, आहे का प्लेस. मग कुठं टाकणार आहे प्लेस होल्डर. काही व्हॅल्यू ह्या लॉजिकली आपल्याला द्याव्या लागतील, तिथंच चालणार त्या, दुसरीकडे चलतील का. चलो हो गया. और क्या हो सकता है. बस तो दिस इज आई गेस की बहुत सारा फॉर्म्स का इनपुट टाइप्स आपण सीखा है. हा, भरपूर इनपुट टाइप झाल्यात. आता मला वाटतं आता तुमचा खूप सुंदर फॉर्म तयार व्हायला हवा. काय, हा, कोणता टाइम. हे जसं डेट आहे तसं टाइम. लॉजिक आहे ना ते, आहे का नाही. टाइम पिकर झालं. काय डेट टाइम मॉडेल नाही शिकले तुम्ही. मग शिकलेले पायथन मध्ये. काय झालं कृष्णा, का हसतोय. तिकडे हसणारे दिसते लोक मला माग, इंजिन कॉलेजच्या माग. अरे दिसतात